मीरा भाईंदरमध्ये शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. एकमेकांचे पदाधिकारी न घेण्याचं ठरवल्यावर सुद्धा शिंदे सेनेमधून इनकमिंग. शिंदेंच्या सेनेसह ठाकरेंच्याही पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश. गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांना फडा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो. नाव न घेता उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. गुलामांनी 2022 मध्ये काय चमत्कार केला हे पाहिलं. शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांचं प्रत्युत्तर. शिंदे आणि फडणवीसांचा नाद कोणी करू नये असाही पलटवार. विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंनी घेतली नार्वेकर शिंदेंची भेट. विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करा. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी. तर उपमुख्यमंत्र्यांना कमी लेखण्याचं काम काही लोक करतायत. उदय सामंतांचा निशाणा. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत. मात्र भास्कर जाधवांच्या नावावर ठाकरेंची नार्वेकरांसोबत चर्चा. योग्य निर्णय घेण्याचं अध्यक्षांचं आश्वासन. सूत्रांची माहिती. 2 आमदार असताना काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद दिलेलं होतं. जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवायच्या तयारीत. नाना पटोलेंची टीका. भास्कर जाधवांना उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते करणार नाहीत. त्यांच्या समाधानासाठी ठाकरेंनी पत्र देऊन ठेवल्याचा टोला उदय सामंतांनी लगावलाय. उद्धव ठाकरेंचं परिवर्तन झालं. भगवे गेले, हिरवे आले. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरेंचे 10 आमदार मुस्लिम मतांवर निवडून आले. ठाकरे बंधूंचा करिश्मा नाही, सोमय्यांचा दावा. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती. न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही. याचिकाकर्ता श्रीराम पिंगळे यांची माहिती. किती झाडं तोडायची आहेत याबाबत तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना. हैदराबादच्या राजमुंद्रीवरून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल. आजपासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार. दरम्यान कुंभमेळ्याच्या मलनिस्सारण केंद्रासाठी 1,270 झाडांवर कुऱ्हाड. आम्हाला जे करायचं ते करणार असं सगळं सुरू आहे. महाजनांना जनतेनं राजकारणातून उचलून फेकून द्यावं. तपोवनातील वृक्षतोडीवरून दबानी यांची टीका. साधू संत झाडावर राहतात का? तपोवनातील एकही झाड तोडू नये. एक दिवस लोक चीड व्यक्त करत चले जाव म्हणतील. अण्णा हजारे आक्रमक. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं शुक्रवारी निधन. 90व्या वर्षी लातूरमध्ये राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. आज लातूरमध्ये होणार अंत्यसंस्कार. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवारांसह मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम. शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार. तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायला हव्यात. यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार. मुंबई ठाण्यामध्ये महायुती करण्याचा 100% निर्णय. चव्हाणांची माहिती. महापौर महायुतीचाच होणार. आगामी निवडणुका महायुतीच जिंकेल. महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढवणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. महायुती एकत्र लढेल की नाही ते येणारा काळ सांगेल. महायुतीच्या 3 तिघाडा काम बिघाडावर बोलायचं नाही. नाना पटोलेंची टीका. भ्रष्टाचारासाठी मुंबई मनपा निवडणुकीमध्ये महायुती करण्याचा निर्णय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका. 2029 मध्ये एकनाथ शिंदेंनाही भाजप घरचा रस्ता दाखवेल. सपकाळांचा दावा. भाजपचा मलिकांना विरोध कायम. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यानं निवडणुकांमध्ये युती नाही. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे निर्णय अजित पवार घेणार. मलिकांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत. तसंच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशी वक्तव्य नको. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. महायुती म्हणून एकत्र लढणार. मलिकांसंदर्भातला वरिष्ठ निर्णय घेतील. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. नागपूरच्या प्यारे खानची बिर्याणी यांना आवडते. मुंबईचे नवाब मलिक यांना आवडत नाहीत. भाजपचा नवाब मलिकांना असलेल्या विरोधावरून नाना पटोलेंची टीका. वडेट्टीवार शेतकऱ्यांचा रिजेक्ट केलेला सोयाबीन घेऊन सभागृहात. अखिल नावाची व्यक्ती पणनमंत्र्यांच्या पीएचं नाव घेतो आणि सेंटर चालू करण्यासाठी 4 लाख मागतो. वडेट्टीवारांचा आरोप. विजय वडेट्टीवारांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. माझा पणनमंत्र्यांशी काही संबंध नाही. वडेट्टीवारांनी पुरावे दाखवावेत. वडेट्टीवारांचे आरोप अखिल काझींनी फेटाळले. मंत्री सभागृहामध्ये येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा. मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी सरकारची खरडपट्टी केली.
सभागृहात बोलताना मंत्री उपस्थित नसतात. एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना बसायला सांगितलं आहे. ते डोळ्यात डोळे घालून बोलायला तयार नाहीत. आदित्य ठाकरेंचा निशाणा, तर आम्ही तिथे वाघ आहोत ना, बिबटे कशाला पाहिजेत असाही टोला. आमदार रवी राणांच्या घरी 4-5 बिबटे ठेवले पाहिजेत. आधी बिबटे पाळा, मग इतरांना अनुभव सांगा. रवी राणांनी केलेल्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला. तुकाराम मुंढेंच्या विरोधातील कारवाईबाबत विधानसभेमध्ये लक्षवेधी. तुकाराम मुंढेंना तत्काळ निलंबित करावं, कृष्णा खोपडेंची मागणी. तर तुकाराम मुंढे प्रकरणामध्ये अधिक चौकशी केली जाईल, उदय सामंतांचं आश्वासन. मुंबईमध्ये मनसेला काँग्रेससोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय अद्याप झाला नाही. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया. राज्यात महायुतीच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष असल्याचा दावा. आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी बाळकडू दिल्या. आदित्य ठाकरेंनी तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. प्रताप सरनाईकांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंनी लाच बाळगून टीका करायला हवी, आदित्य ठाकरेंनी केलेली टीका. राज्यामध्ये भूमाफिया वाढलेत. गायरान वतनाच्या जमिनींची नियमबाह्य विक्री सुरू. नाना पटोलेंची नाव न घेता पार्थ पवारांवर टीका. शासनाच्या तिजोरीवर डाका टाकणाऱ्यांवर काय कारवाई करणार, पटोलेंचा सवाल. विधान भवनातील राडा प्रकरणी अहवाल सादर. पडळकर आणि आव्हाड समर्थक सर्जेराव टकले आणि नितीन देशमुखांना 2029 पर्यंत विधिमंडळात येण्यासही बंदी. विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची 1,500 मध्ये विक्री. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटलांचा दावा. विधिमंडळाची सुरक्षाच धोक्यात आली असून ही लाजिरवाणी बाब, हेमंत पाटील यांचा आरोप. बिअर बार चालतात पण साखर कारखाने काढले तर चालत नाहीत. विधान परिषदेत बाजार समितीच्या विधेयकावरून सदाभाऊ खोत आक्रमक. 25 किलोमीटरच्या आत दुसरा साखर कारखाना न सुरू करण्याची अट असल्यानं सदाभाऊ खोत आक्रमक. एफडीएच्या कामावर सत्ताधारी पक्षाचे आमदार नाराज. भर सभागृहात आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी एफडीएवर ताशेरे ओढले. कफ सिरपमुळे 25 बालकांचा मृत्यू. पाचपुतेंनी प्रश्न मांडला तर कंपनीच्या मालकावर कारवाई सुरू. नरहरी झिरवाळ यांची माहिती. मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार. विधानसभेत मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आक्रमक. लोढा विस्टा इमारतीमध्ये पार्किंगच्या गाळ्यामध्ये शाळा चालते. माहीम कुलाबातील मराठी शाळा बंद करण्याचा घाट, सरदेसाईंचा आरोप. निवडणुकांमध्ये उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार. महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती संदर्भात परवानगी. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती. राज्य निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. नागपुरात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या देवगिरी निवासस्थानी आमदारांसोबत बैठक. निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांची मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांसोबत बैठक. पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. दोन्ही पालिकेसंदर्भात चर्चा. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी विना लढणार, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे काय होते आणि काय झाले, माजी खासदार नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका. जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर आणलेल्या महाभियोगावरून टीका. पुण्याच्या मावळमधील मंगरूळ इथल्या अवैध उत्खनन प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून धडक कारवाईचे आदेश. 3 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठ्यांचं निलंबन. हैदराबाद गॅझेटियर GR नुसार 3 महिन्यामध्ये केवळ 98 प्रमाणपत्र. प्रमाणपत्रासाठी 594 अर्ज, त्यातील 98 अर्ज मंजूर. सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातील. सरकार आणि अधिकाऱ्यांकडून जाणून-बुजून प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई. मुख्यमंत्री आणि विखेंनी काढलेला GR तातडीनं लागू करून कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं, जरांगेंचा आरोप. मराठवाड्यामधील अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवली आहेत. खऱ्या ओबीसींचा वाटा कोणी हिरावून घेतला हे स्थानिक निवडणुकांनंतर कळेल, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मराठा ओबीसी नंतर आता हलबा समाज आक्रमक. आरक्षणासाठी नागपुरात 7 दिवसांपासून आमरण उपोषण. कोष्टी ही जात नाही, आम्हाला हलबा म्हणूनच जात प्रमाणपत्र द्या, अन्यथा जल आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा. शरद पवारांना भारतरत्न द्या, निलेश लंकेंची मागणी. कृषी औद्योगिक क्षेत्रामधील योगदानामुळे सन्मान व्हावा, लंकेंचं मत. तर पवारांच्या नेत्यांच्या मागणीला काही तारतम्य आहे की नाही, पवारांच्या सत्तेच्या काळामध्ये बॉम्बस्फोट झाला होता, गुणरत्न सदावर्तेंचा विरोध. मंत्री संजय शिरसाट यांची शासकीय निवासी शाळेवर धाड. नागपूरच्या कामठीमधल्या वारे गावातील शाळेवर शिरसाटांनी धाड टाकली. शिरसाटांनी स्वयंपाकगृहामध्ये जेवणाची पाहणी केली. किरीट सोमय्यांनी घेतली छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांची भेट. सिल्लोडमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र घेणाऱ्या 196 लोकांवर गुन्हा. 386 लोकांनी आधार कार्डवर जन्म प्रमाणपत्र
बनवलं होतं तेही रद्द करण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. शनी शिंगणापुरातील शनैश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा जुन्या विश्वस्तांकडे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्वस्त मंडळाकडून स्वागत. 2027 मध्ये देशामध्ये जनगणना होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. 2 टप्प्यामध्ये जनगणना होणार. अश्विनी वैष्णव यांची माहिती. जनगणनेसाठी 11,718 कोटींचा निधी मंजूर. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जनगणना करणार. आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रामध्ये उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. 20 वर्षांसाठी करार केल्याची माहिती. मीरा भाईंदरच्या बाळासाहेब ठाकरे मैदानावर 4 दिवसांच्या विहंग फेस्टिव्हलला सुरुवात. पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा आणि पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते उद्घाटन. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 101 गीर गाई देण्याची मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. उसाला 3,500 रुपये पहिली उचल देण्याची मागणी. सोलापूर पुणे महामार्गावरील भीमानगरमध्ये रास्ता रोको आंदोलन. 2025च्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील 6,919 किलोमीटर रस्त्याचं नुकसान. राज्य सरकारची लेखी उत्तरामध्ये माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 68 शब्दांवर कसा संपू शकतो? सीबीएसईमधील अभ्यासक्रमावरून आमदार सत्यजित तांबेंकडून सभागृहामध्ये सवाल उपस्थित. तर शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमात वाढवण्याबाबत सरकारकडून प्रयत्न सुरू. राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. सार्वजनिक बांधकाम मंडळामध्ये कोट्यवधींची अनियमितता. मुंबईतील बांधकाम मंडळामध्ये 50 कोटींची कामं निविदेशिवाय. निवडक कंत्राटदारांना कामं देताना निविदा प्रक्रिया न राबवल्याचा प्रकार समोर. राज्य सरकारची विधान परिषदेमध्ये लेखी उत्तराद्वारे माहिती. आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. घरकुलसाठी पात्र नागरिकांना जमीन घेता यावी यासाठी तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात खोत यांची मागणी. खोत यांच्या मागणीच्या विषयी बावनकुळे सकारात्मक. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपली. पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार. आजच्या सुनावणीमध्ये सुद्धा आरोपींवर आरोप निश्चिती झाली नाही. कोर्टाकडून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. वाल्मिक कराड प्रकरणामुळे आमच्या घराण्याची आडनावाची बदनामी झाली. करुणा मुंडे यांची टीका. गोपीनाथ मुंडेंप्रमाणे मी महाराष्ट्रामध्ये फिरतेय. करुणा मुंडेंचं वक्तव्य. नागपूरच्या वारेगावमधील शासकीय निवासी शाळेला मंत्री संजय शिरसाट यांची अचानक भेट. शिरसाट यांच्याकडून शाळेतील स्वयंपाकगृहाची पाहणी. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खासदार नरेश मस्के, अमर काळे आणि प्रशांत पडोळे यांनी फूड फेस्टिव्हलची पाहणी केली. धुळे शहरामधल्या गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हत्येमागे गुरुद्वारातीलच रणबीर सिंगचा हात. कुटुंबियांनी केलेल्या आरोपानं मोठी खळबळ. बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आरोप.